आता ही दिंडी जी आहे ती राजुरी गावामध्ये आलेली आहे. नेमकी ही दिंडी निघाली इकडून, काय सांगाल दिंडीबद्दल? हे दिंडी अकोले तालुक्यातील लईत खुर्द गावातून श्री क्षेत्र संगमेश्वर लईत खुर्द ते पंढरपूर पायी दिंडीसाठी आमचा आजचा तिसरा दिवस आहे. आणि या तिसऱ्या दिवसाच्या संध्याकाळची सेवा आमचे मित्र डॉक्टर स्वप्नील कोटकर यांचे वडील बाळासाहेब कोटकर, मी जिल्हा बँकेत असल्यामुळे त्यांच्या मार्फत मला कोटकर डॉक्टरांनी आम्हाला गेली 10 वर्षापासून या संध्याकाळची अन्नदानाची सेवा कोटकर डॉक्टरांनी दिली. गेली 10 वर्षापासून अतिशय मनोभावे हे कुटुंब नवे आमचे मित्र बाळासाहेब कोटकर माझी TDO जिल्हा बँकेचे होते, ते तेव्हापासून आहे आणि अतिशय मनोभावे हे सगळी पूजा करतात. आणि म्हणून आम्हाला अतिशय आनंद वाटतो की अतिशय जीवाभावाची माणसं या दिंडीसाठी आम्हाला सहकार्य करतात. ह्या दिंडीची परंपरा किती वर्षापासून आहे? 10 वर्षापासून. नक्कीच यावर्षी वरुण राजा बरसलाय, पाऊस चांगला झालेला आहे. यावर्षी दिंडीचा आनंद कसा आहे? एकदम छान आहे. उलट वरून पाऊस होऊन गेला, अगोदर खूप उष्णता होती, आम्हाला पाऊस पडेल का नाही अशी शंका होती. पण जर पाऊस पडला नसता तर खूप वारकऱ्यांना त्रास झाला असता. पण वरुण राजाची कृपा झाली आणि आता वातावरण एकदम समशीतोष्ण झालं, म्हणजे थंड नाही आणि उष्ण नाही, त्यामुळे चालण्यासाठी खूप आनंद वाटतो. या ठिकाणी जे आता तुम्ही राजुरीमध्ये आलेला आहे, परंतु या वारीमध्ये जी संख्या आहे ती मागच्या वर्षापेक्षा वाढत चालली आहे का कमी होत चालली, काय सांगाल याबाबत? नाही, यावर्षी थोडीशी कमी आहे. काय झाले, पाऊस थोडासा लेट झाला आणि लोकांच्या पेरण्या राहिल्यात. पेरण्या करून काही लोक एक 4-5 दिवसांनी येतील. वापसा झाल्यानंतर आता पेरणी केल्याशिवाय काही लोक येऊ शकत नाहीत. पेरणी होणे गरजेचं आहे आणि पेरणी झाल्यानंतर 10-15-20 माणसांची कसर आहे. पण यावर्षी माणसं कमीच आहे.
थँक्यू